काकड आरती ब्रह्म चैतन्यनाथा स्वामी चैतन्यनाथा प्रेमानंदे सद्गुरु चरणी प्रेमानंदे सद्गुरु चरणी देविका माता। श्रीराम साधक हो, सध्या आपण सोमवार ते शनिवार समर्थ रामदास स्वामी यांच्या शिष्या वेणा स्वामी यांच्या आध्यात्मिक रूपांतरणासंबंधित वेणा पावली पूर्णविराम या समर्थव्रती परमपूज्य श्री सुनील चिंचोलकर लिखित चरित्रात्मक कादंबरीचा आस्वाद घेत आहोत। तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत। मौनी बाबांनी देह ठेवला की माझा वनवास पुन्हा सुरू। पुन्हा शिराळ्याला आले। तिथे अक्काबाई आणि 10-15 मंडळी भिक्षेस आली होती। तो गडी तुम्हालाच अक्का म्हणून कसा हाकारीत होता? पुन्हा विषयांतर करीत रामाबाईने विचारले। वेणा म्हणाली, त्या अक्काबाई येथील कारभारीण, त्या नाहीत म्हणून मी बघते सारे। तेव्हा ते धोंडीबा मला पण अक्का म्हणूनच म्हणतात। बरं मग शिराळ्यात अक्काबाई भेटल्या, पुढे काय झाले? रामाबाईने पुन्हा विषयांतर करू नये म्हणून वेणाने विचारले। तेव्हा तुमची अक्काबाई मोठी वस्ताद बाई, मी भिक्षेला येऊ का म्हणून विचारले तर म्हणाली, चाफळला जाऊन राहा, उत्सवात सेवा करा, उत्सव पहा, भिक्षेला येऊ नकोस, हे तिने गोड शब्दात सांगितले म्हणा ना। मग सासूबाईंची परवानगी घेऊन मी येथे आले। आता उत्सव करणार नि मगच जाणार। अक्का बोलली की उत्सवात रामदास गोसावी येतील, त्यांचे दर्शन घेणार। मौनी बाबांकडे शिवाजी राजे येत, तेथे ऐकले होते रामदास गोसाव्याचे नाव। त्यांचं दर्शन घेणार अन प्रार्थना करणार की धन्याला लवकर परतण्याची बुद्धी दे। नाव काय तुमच्या धन्याचे? वेणाने विचारले। रामाबाई लाजली, काही न बोलता ती क्षणभर थांबली। तिने विचारले, राहू ना मी उत्सवापर्यंत येथे? तुम्ही सांगाल ती सेवा करीन। खूप कष्ट उपसलेत सासरी, मार पण खाल्लाय सासूचा, त्यामुळे चांगली तयार झाली आहे। तुम्ही काही पण सांगा, कुठून तरी रामरायाची सेवा घडू द्या माझ्या हातून। मौनी बाबांकडे खूप सेवा केली मी, चांगल्या घरची सवाष्ण आहे बरं मी। रामाबाई बोलतच होती। वेणावर तिच्या गोड शब्दांनी मोहिनीच टाकली होती। त्यात अक्काबाईंनी पाठवले म्हटल्यावर नाही कसे म्हणावे? वेणी पण आजारीच होती, तेव्हा तिने रामाबाईस राहायला परवानगी दिली। वेणाच्याच मठात तिने आपले सर्व बस्तान मांडले। सोवळ्याचे 9वारी लुगडे तिने खुंटीला अडकवून ठेवले, हातपाय धुतले, रामरायाचे दर्शन घेतले व परत खोलीत आली। तुम्हाला मी अक्काच म्हणू का की वेणास्वामी म्हणत जाऊ? रामाबाईने लाघवीपणे विचारले। तू वेणाबाई म्हणत जा, अक्कांचा अधिकार फार मोठा, अन येथे स्वामी फक्त समर्थच आहेत अन दुसरे रामराय। वेणा म्हणाली, काय सुंदर मूर्ती आहे हो रामाची, हलवे ना येथून, अगदी जागृत देवस्थान आहे बघा। रामाबाई म्हणाली, थोडं कमी बोलत जा बरं, इथे मठात फार बोललेले चालत नाही। वेणाने तिचा स्वभाव बडबडा आहे हे पाहून आरंभीच तिला दापले, पण रामाबाईला त्याचे मुळीच वाईट वाटले नाही। ती समजूतदार होती। दुसऱ्या दिवशी ती उठली। वेणाच्या अंगात पुन्हा ताप भरलेला, अंग चटका पोळावे एवढे गरम, उठून उभे राहण्याचे अवसान पण नव्हते। रामाबाई तशी मनाने कणखर होती। तिने त्या दिवशी वेणाबाईंना अंथरूण सोडूच दिले नाही। स्नानावर संपूर्ण बंदी आणली। नैवेद्याच्या स्वयंपाकाची सर्व जबाबदारी स्वीकारली। तिचे पाकशास्त्रातील नैपुण्य पाहून वेणास फारच आश्चर्य वाटले। एवढा रुचकर स्वयंपाक तिने कधीच पाहिला नव्हता। वेणाची मंदिरातील सारी सेवा रामाबाई करू लागली। एवढेच नव्हे तर वेणा नको म्हणत असताना तिने वेणाचे सर्व कपडे नेऊन स्वतःच्या कपड्यांबरोबर धुवावेत। वेणाला फार संकोचल्यासारखे होई, पण तिच्या आजारपणामुळे ती एवढी अगतिक झाली होती की तिचे फार वेळ काही रामाबाई पुढे चालेना। रामाबाई अक्काबाईची गादी अक्का आणि वेणा या दोघींपेक्षा उत्तम तऱ्हेने चालवू लागली। वेणाबाई पण अक्षरशः थक्क झाली।
आक्का काय समंजस पोर हाय, पण बघा की तिसने टाकून दादला गेला म्हणे देवास धुंडाया. बायकोमधला देव नाय गवसला त्यासनी. पोरीचे लई नुकसान केलं बघा त्याने, धोंडीबा म्हणू लागला. आपण कुणाबद्दल असे म्हणू नाही धोंडीबा. जा बरे तुम्ही तुमच्या उद्योगाला, वेणा प्रेमळ शब्दात म्हणाली. त्या सरशी धोंडीबा निघून गेला. वेणाबाईचा आजार काही हटेना. उत्सव तर 5 दिवसांवर आला. इकडे रामाबाई सारी कामे करू लागली. रात्री निजताना ती रोज वेणाचे पाय पण दाबीत असे. वेणाने कितीही नको म्हटले तरी ती ऐकत नसे. उत्सवाची सर्व तयारी तिने केली. अक्काबाई येण्यापूर्वी लाडू, चकल्या, सांडगे, पापड, अनारसे, चिवडा, सांजे, मांडे, फेण्या, मेथकूट, मसाले हे सारे तिने तयार केले. हळूहळू वेणाबाईंची प्रकृती पण सुधारू लागली. ती पूर्ण बरी झाली. ताप पूर्ण उतरला. तिला रोज रामाबाईंनी वेगवेगळे काढे करून द्यावेत, त्यामुळे गुण आला. अद्याप अशक्तता मात्र कायम होती. पण वेणा आता हिंडू फिरू लागली होती. तिची स्वतःची नित्याची सेवा तिने सुरू केली होती. इकडे रामाबाई उत्सवाची सर्व कामे वेणाबाई जशी सूचना करतील तशी करत होती. अमावस्येच्या आदल्या दिवशी उत्सवाची अगदी जय्यत तयारी झालेली होती. काही एक उणे नव्हते. उलट नेहमीपेक्षा सारे भरपूर केले होते. रामाबाईंचे उपकार कसे फेडावेत असे वेणाबाईला झाले होते. आयुष्यभर रामाबाईंची चाकरी केली तरी हे ऋण फिटणार नाही असे तिला सतत मनोमन वाटू लागले. रामाबाई तिला जीव की प्राण वाटू लागली होती. असो. साधक हो, परमपूज्य वेणास्वामींच्या मदतीला आलेली रामाबाई ही कोण होती हे आपण पुढील भागात ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनीलदादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.